खाली ते आहे. तुमचा टी शर्ट सकाळपासून एक नाही का आहे ना. इथे मात्र पहिला चेंडू अगदी डेंजर एंडकडे पळायला लागला होता किरण करडे या फलंदाजाला आणि तिथे मात्र चांगली धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे एक धाव कंप्लीट करत असताना अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू एक धाव अगदी सन्मान दिलाय गोलंदाजाला. गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. अगदी कल्पेश आणि कमलाकर ही जोडी आजच्या दिवसात पाहायला गेली तर खूप चांगली कामगिरी राहिली दोन सामन्यांमध्ये. तशीच कामगिरी शेवटपर्यंत ठेवावी लागेल. इथे मात्र आखूर टप्प्याचा चेंडू किरण करडेच्या विरोधात. तिथे मात्र चेंडूवरती फली फिरवली आणि चेंडू मात्र भिरकावून दिला. लॉंग लेग मध्ये आलाय तो चौकार. इथे मात्र कडक बेधडक फटका खेळला. अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता. आत्मविश्वास डबल झाला होता आणि त्या आत्मविश्वासाचा वापर करत असताना समोरच्या चेंडूला उचलला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. किरण करडेच्या फलीतून आलाय तो षटकार. अगदी गतीमध्ये पाहायला गेलं तर खूप चांगली गती खेळपट्टीवरती वापर करतोय कल्पेश हा गोलंदाज आणि त्या गतीचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळालाय किरण करडे. पुन्हाशा पुढ्यातला चेंडू आता पुन्हाशा फटका आलाय आणि पुन्हाशा फटका जाईल एक टप्प्याने सीमा पलीकडे आलाय तो चौकार. चार चेंडू 10 धाव फलकावरती 15. आपण पाहतोय किरण करडेला 3 चेंडू मध्ये 14 धावेवरती खेळतोय. वैयक्तिक धावसंख्या संघाची धावसंख्या 15. 4 चेंडू संपलेत कल्पेशचे. आता मात्र पुण्यातला चेंडू पुन्हाशा लॉग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक असेल अक्षयकडे. अक्षय देखील मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता. आपण पाहिलं होते 3 षटकार त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले होते. तो अक्षय मात्र ऑन स्ट्राईक आता कल्पेशच्या विरोधात. कल्पेश देखील चांगला गोलंदाज आहे. आतापर्यंत संध्याकाळच्या सत्राबद्दल चांगली गोलंदाजी करत होता परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये जणू काही नजर लागली या गोलंदाजीला. तब्बल 2 चौकार एक षटकार खाल्लाय आणि इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू फेकलाय. स्वतः कुणावरती विश्वास ठेवत नाहीये. स्वतः झेल खाली गेला आणि इथे मात्र अक्षयला परतवण्याचं काम केलंय. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहताय किरण जाधव या फलंदाजाला. अक्षय जाधव माघारी गेला त्याची जागा भरून काढण्यासाठी किरण जाधव आलाय. किरण जाधवने आता बॅट मला वाटते बदलले. पात्रच वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या चौथ्या पर्वात जिथे सावलाच्या मैदानावरती जी लीग झाली तिथे मात्र त्याची बॅट होती जुनी मॅजिकल बॅट होती. त्या बॅटमधून त्यांनी चांगली कामगिरी केली होती
भरपूर वर्ष जपली होती तिला, परंतु आता ती बॅट मात्र थोडीशी दुखापत झाले आणि ती खेळता येत नाहीये. परंतु नवीन बॅटने ती चांगली कामगिरी करेल का? ज्याप्रमाणे त्याची कामगिरी असते ती कामगिरी होईल का किरण जाधवच्या फलीतून? पण ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं किरण करडे हा फलंदाज, ज्याने 2 चौकार 1 षटकार तर 1 सिंगल धाव त्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले. आणि समोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागर. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. टप्पा पडला, अगदी लेग सिस्टमच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. पंच आम्हाला सांगताय खराब चेंडू, याच्यावरती एक अवंत स्वरूपात धाव देखील वाढवली जाईल धाफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या अंकावरती. आता मात्र ऑफ साईडचा चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू, ते ताकद ओळखली होती किरण करडे या फलंदाजाची. सागर या गोलंदाजाने अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना लोअर फुलटॉस चेंडू ऑफस्टमच्या अगदी बाहेर चेंडूला ठेवला होता आणि तिथे मात्र चेंडूला चांगल्या रीतीने टायमिंग जुलवला, परंतु ताकद फटक्यात कमी पडली आणि तिथे मात्र पकडला गेला आणि झेलच्या स्वरूपात माघारी परतेल किरण करडे हा फलंदाज. अंतरट नीट संघाचा अगदी ताकदीनुसार आपण जर बघायला गेलं तर दिनेश बाहुबली, दिनेश खूप सारी ताकद त्याच्या मनगटात